GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, नियमित सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्ता वाढी संदर्भात आणि 8व्या वेतन आयोगासंदर्भात ह्या महत्त्वपूर्ण अशा बातम्या असून काय आहेत त्या बातम्या आणि या बातम्याच्या अनुषंगानं राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे। कारण ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक म्हणजेच ACPI आकडेवारी जी आहे ती कामगार विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सरकारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून 2% महागाई भत्ता वाढ जी आहे ती जवळजवळ निश्चित झालेली आहे। समोर स्क्रीनवर आपण ACPI आकडेवारी बघू शकताय। ACPI आकडेवारी जी आहे म्हणजेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जो आहे त्याच्यावरून महागाई भत्ता सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांचा निश्चित केला जातो आणि या संदर्भातली आकडेवारी जाहीर झाल्यामुळं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची आकडेवारी जाहीर झालेली आहे आणि या अनुषंगानं हा महागाई भत्ता वाढ जी आहे त्यात 2% वाढ निश्चित करण्यात आलेली आहे। सप्टेंबर 2025 मध्ये 147.3, ऑक्टोबर 2025 मध्ये 147.7, नोव्हेंबर 2025 मध्ये 148.2 आणि डिसेंबर 2025 मध्ये 148.2 असा ACPI आकडेवारीचा निर्देशांक असल्यामुळं जानेवारीमध्ये सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 2% वाढणार आहे आणि ही वाढ जवळजवळ निश्चित आहे। या संदर्भातली अधिकृत घोषणा सरकारमार्फत होणे बाकी आहे। वरील निर्देशांकाचा विचार केलेला असता सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना 1/1/2026 पासून 2% DA वाढ निश्चित झालेली आहे। यामुळे एकूण महागाई भत्ता हा 58% वरून 60% इतका होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना प्रलंबित जी DA वाढ होती 55% वरून 58%, ती मागील महिन्यामध्येच फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे आणि थकबाकी जी आहे ती जुलै 2025 पासून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळं मार्चच्या पगारामध्ये राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा वाढीव दर सोबत उर्वरित थकबाकी जी आहे ती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सरकारनं मार्च पगार पेन्शनमध्ये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात पेपत्रकं जी आहे ती कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली आहेत। त्यामुळे निश्चितच यानंतर 2% DA वाढ जी आहे त्यात निश्चित झालेली आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना, केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला, पेन्शनधारकांच्या संदर्भातला, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर लगेचच त्वरित या संदर्भातला निर्णय घेतला जातो आणि निर्णय जरी उशिरा झाला तर या संदर्भातली थकबाकी जी आहे ती सुद्धा दिली जाते। तर ही होती महागाई भत्त्यासंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी। यानंतर 8व्या वेतन आयोगासंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। 8व्या वेतन आयोगासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भारत सरकारनं दिनांक 3/11/2025च्या संकल्पाद्वारे 8व्या वेतन आयोगाचं गठन केलेलं आहे आणि आयोगासंदर्भात इतर आवश्यक माहिती 8cps.government.in या संकेतस्थळावरती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच सदर आयोगामार्फत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी, पेन्शनधारक तसेच संघ, संघटना, जनता इत्यादीमार्फत विविध विषयावर आपलं मत, विचार मागवण्यात आलेले आहेत आणि सदरचं मत हे नवीन वेतन श्रेणीमुळे इतर घटकावर होणारे विपरीत परिणाम तसेच तज्ज्ञांचे मत यावर विचारविनिमय केले जाणार आहेत आणि याकरता दिनांक 30/4/2026 पर्यंत सदरचं पोर्टल मत सूचना स्वीकारलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील तसेच केंद्रातील जे सरकारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना आपलं मत जे आहे ते मत किंवा सूचना या पोर्टलवरती दाखल करता येणार आहेत। सर्वांसाठी हे मत जे आहे, पोर्टल जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। त्यामुळं सर्व स्तरातील जनतेमार्फत, कर्मचाऱ्यांच्या मार्फत, पेन्शन धारकांच्या मार्फत पोर्टलवरती मत सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। यामुळं खचितच 8व्या वेतन आयोगासंदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी आहे आणि या संदर्भात सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि आता सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा 8व्या वेतन आयोगाचा
जो लाभ आहे तो मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच ह्या 2 महत्त्वपूर्ण बातम्या असून अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.